युवा वर्ग खूप मोठ्या प्रमाणात इथं अवेलेबल आहे. तर सर्वांपर्यंत आपण पोहोचलं पाहिजे. आणि जे कनेक्ट आपण म्हणतो की आजकाल आहे की कनेक्ट आपला मिसिंग होतोय, कनेक्ट कुठेही मिस न होता सर्वांपर्यंत आपण पोहोचलं पाहिजे, हीच आमची आजची भूमिका आहे. आल्यानंतर खरंच वाटतं की आपण एखाद्या जत्रेत झालोय असं वाटतं. आणि म्हणजे हॅट्स ऑफ टू एंटायर टीम, अहमदनगर महाकरंडक व फिरोदिया सरांचा खूप खूप धन्यवाद. मराठी नाटक किंवा मराठी संस्कृती तसंच नाट्यसंगीत याची मला स्वतःला जास्त आवड आहे. माझ्या कुटुंबामध्ये माझ्या मिसेसला व माझ्या घरी पण त्यांची खूप जास्त आवड आहे. नाट्यसंगीत आणि नाटक हे दोन्ही आमच्या जिव्हाळ्याचा विषय. नमस्कार, मी नितीन मोरे. लेट्स अप मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. अहमदनगर महाकरंडक स्पर्धा जोरात सुरू आहे. आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. उद्या बक्षीस वितरण सोहळा आहे. पण अजूनपर्यंत कोणाचीच ताकद किंबहुना कोणाचीच पॉवर ही कमी झालेली नाही आहे. सारे जण आपापल्या पद्धतीने या महाकरंडकासाठी पुढे येत आहेत. त्यांना जे योगदान मिळेल ते योगदान देत आहेत. पण या सगळ्या मागे एक खरंच खूप मोठा पाठीराखा किंबहुना मी बोलतो की पाठीचा कणा असायला लागतो. आणि तो पाठीचा कणा आपल्यासाठी आहे, तो म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र. आणि त्याच बँक ऑफ महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे नाईक सर माझ्यासोबत आहेत. सर, कसं आहात तुम्ही? मजेत मजेत सर, खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. सर, काय सांगताय बँक ऑफ महाराष्ट्र? जसं आता मी शाहू सरांसोबत सुद्धा गप्पा मारल्या, त्यांचं सुद्धा हेच म्हणणं होतं की आम्ही येतोय, आम्हाला काय मिळेल किंबहुना आम्हाला काय श्रेय मिळेल त्यासाठी आम्ही येत नाही आहोत. आम्ही यासाठी येतोय की अहमदनगर मधले जेवढे छोटे छोटे गावं आहेत, जेवढे छोटे छोटे शहर आहेत, त्या शहरामध्ये आमची शाखा पोहोचली पाहिजे, आम्ही आमच्या पद्धतीने सेवा दिली पाहिजे. काय सांगाल तुम्ही एकंदरीत त्या सगळ्या बाबतीत? मला आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगायला आनंद वाटतो की नगर जिल्ह्यामध्ये आपल्या जवळपास 53 शाखा आहेत. बरोबर. ज्यामध्ये आपण सगळे तालुके कव्हर केलेले आहेत. एकही तालुका किंवा तालुक्याची गावं अशी नाही जिथे आपली शाखा नाही. आणि 53 शाखा मिळून आपण जवळपास 6,500 कोटीचा व्यवसाय करतो आहोत. त्यामध्ये सर्वच कर्ज वाटप असेल किंवा ठेवी असतील, दोघांचे प्रमाण बऱ्यापैकी खूप चांगलं आहे. आणि नगरमध्ये स्टेट बँकेनंतर जास्तीत जास्त पेनिट्रेशन असणारी आपली बँक ऑफ महाराष्ट्र आहे. आणि त्यामुळे सर्वच ग्राहकांचा प्रतिसाद खूप चांगला आहे. आज आम्ही आल्यानंतर इथं बघितलं की युवा वर्ग खूप मोठ्या प्रमाणात इथं अवेलेबल आहे. तर सर्वांपर्यंत आपण पोहोचलं पाहिजे. आणि जे कनेक्ट आपण म्हणतो की आजकाल आहे की कनेक्ट आपला मिसिंग होतोय, कनेक्ट कुठेही मिस न होता सर्वांपर्यंत आपण पोहोचलं पाहिजे, हीच आमची आजची भूमिका आहे. नक्कीच. जर मला जसं तुम्ही बोललात की आता तुम्ही इकडे आल्यावर तुम्हाला युवा जास्त दिसले, कारण का मित्र बोलले की तीच नवीन पिढी आहे जी आता पुढे जाणारी आहे. सर, यावेळी अहमदनगर महाकरंडकवाल्यांनी जत्रेची थीम ठेवली, गावचा पूर्ण लुक दिलाय. काय सांगाल एकंदरीत या लुक बद्दल? आल्यानंतर खरंच वाटतं की आपण एखाद्या जत्रेत झालोय असं वाटतं. आणि म्हणजे हॅट्स ऑफ टू एंटायर टीम, अहमदनगर महाकरंडक व फिरोदिया सरांचा खूप खूप धन्यवाद की त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्राला आजच्या कार्यक्रमाला सहभागी होण्यासाठी संधी दिली. आणि आम्हालाही खूप आनंद वाटतो की आपण एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर आज बँकेच्या रूपाने इथं प्रेझेंट होऊ शकतोय. आणि व जो मास आहे, जी पब्लिक आहे, त्यांच्यापर्यंत आपला हा कनेक्ट जोडू शकतोय. ते खरोखर खूप कौतुकास्पद व खूप म्हणजे खूपच छान आहे. नक्की. बरं, तर असं असतं ना की जेव्हा आपण एखाद्या संस्थेसाठी किंवा एखाद्या कॉम्पिटिशनसाठी आपण आपला हात देत असतो, आपण आपली मदत करत असतो, तेव्हा काही प्रमाणामध्ये त्या कॉम्पिटिशन बद्दल आपल्याला समज असतेच असते. नाही सर, मग तुम्हाला विचारायला आवडेल कितपत कलेशी कनेक्ट आहात? कारण का जसं तुम्ही काम करताय त्या कामामुळे कलापासून पूर्णपणे वेगळं व्हावं लागतं. आपल्याला पाहिजे तसा वेळ सुद्धा मिळत नसतो. काय सांगाल एकंदरीत तिकडे आल्यावर किंबहुना किती नाटकाची आवड आहे, एकांकिकेची आवड आहे? नाटकाची आवड प्रचंड आहे. मी पुण्याला म्हणजे नगर येण्याच्या आधी माझी पुण्याला पोस्टिंग होती. लोकमंगलला मी हेड ऑफिसला होतो. तर बालगंधर्वला मी खूप मोठ्या प्रमाणात नाटक बघितलेले आहेत. मराठी नाटक किंवा मराठी संस्कृती तसंच नाट्यसंगीत याची मला स्वतःला जास्त आवड आहे. माझ्या कुटुंबामध्ये माझ्या मिसेसला व माझ्या घरी पण त्यांची खूप जास्त आवड आहे. नाट्यसंगीत आणि नाटक हे दोन्ही आमच्या जिव्हाळ्याचा विषय. क्या बात. म्हणजे असं बोलतात ना, खूप लोक असं बोलतात की बँकेमध्ये जी माणसं काम करतात त्यांना असल्या बाबतीमध्ये काहीच रस नसतो, पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. खरंच नाईक सर, मला खूप भारी वाटत तुमच्यासोबत गप्पा मारून. काय सांगाल एकंदरीत? आता 3 दिवसाचा पूर्ण कारभार सुरू आहे. बँक ऑफ महाराष्ट्र दरवेळेला असं छोट्या ना मोठ्या कार्यक्रमामध्ये आपला मोलाचा वाटा देतच असतो. एकंदरीत या पूर्ण महाकरंडकाकडे कशा पद्धतीने बघता, एक प्रेक्षक म्हणून सुद्धा आणि एक या कार्यक्रमाचा पाठीराखा म्हणून सुद्धा? मला नक्कीच सांगता आनंद वाटतोय की जेव्हा आज आम्ही इथं आलो तेव्हा मला एक प्रशंसा करावीशी वाटते की पूर्ण टीमची, की ज्या हेतूने तुम्ही हे बनवलंय आणि जेवढं तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचण्याची तुमची इच्छाशक्ती आहे ती खरोखर म्हणजे अभिमानास्पद आहे. मी तसं स्वतः नगर जिल्ह्याचा रहिवासी किंवा बॉर्न अँड बॉटअप इन अहमदनगर असल्यामुळे ती एक दुसरं कनेक्ट माझं इथं जोडलं गेलं, जोडलेली असते. आणि बँक ऑफ महाराष्ट्र ही जी आजच्या तारखेला ऑल ओव्हर इंडिया बरोबर केंद्र सरकारच्या ज्या सरकारी बँका आहेत त्याच्यामध्ये नंबर 1 पब्लिक सेक्टर बँक आहे. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये बँक आपला ठसा उमटवत आहे. तसंच त्याच अनुषंगाने अहमदनगर महाकरंडकच्या निमित्ताने तुम्ही पण तुमचा ठसा उमटवत आहात, तसं सर्वांना खूप मोठ्या प्रमाणात दिसत आहे. तर याचं मला खरंच खूप अभिमान व खूप कौतुक आहे. आणि माझी तुम्हाला खूप शुभेच्छा आहे की दरवर्षी
बँक ऑफ महाराष्ट्र तुमच्यावर नक्कीच या प्रसंगाला जोडलेली असेल. नक्कीच. तुमच्या ज्या इतर ऍक्टिव्हिटीज काही असतील, मला वाटतं आता मॅरेथॉन मॅरेथॉन होते. होय त्यानंतर जे काही नवीन ऍक्टिव्हिटी होणार असतील तर तुम्ही नक्कीच आम्हाला संपर्क करा. बँक ऑफ महाराष्ट्राला नक्कीच आनंद वाटेल. तुमच्याशी प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण जोडून एकत्रपणे काम करू. नक्कीच. नाही खरंच खूप भारी वाटतंय सर तुमच्यासोबत बोलून. तुर्तास मी तुम्हाला सुट्टी देतो कारण का एकांकिका सुरू आहेत. तुम्ही सुद्धा एकांकिका बघा. तुम्ही सुद्धा नक्कीच कामाचं थोडं टेन्शन बाजूला सारून तुमच्यासाठी वेळ काढा आणि पुन्हा एकदा खरंच धन्यवाद आमच्यासोबत गप्पा मारल्याबद्दल. थँक्यू.